नमस्कार मंडळी, IBN लोकमतच्या सगळ्या दर्शकांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पुन्हा एकदा हा 15 ऑगस्ट साजरा करत असताना सगळ्यांचाच ऊर अभिमानाने भरून आला। आणि आता मी या क्षणाला आलेलो आहे एका खास टीम बरोबर गप्पा मारण्याकरता। कोण मंत्रीची टीम आपल्या बरोबर आज गप्पा मारण्याकरता आहे, ती आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देखील देणार आहे। आता हा सगळा सेट बघितल्यानंतर तुम्हाला क्षणभर असं वाटलं असेल की अरे आपण एका लष्करी तळावरती आलेलो आहे, हेच तर खरं वैशिष्ट्य आहे या नाटकाचं। म्हणून मला असं वाटतं की आजचा हा दिवस या सगळ्या कलावंतांबरोबर साजरा करणं हे खरं तर अप्रूप ठरेल। चला सुरुवात करूयात। कॅप्टन ऑफ द शिप मुक्ता आपल्या बरोबर आहे। पहिले सगळ्या टीमला जय हिंद मित्रांनो। जय हिंद, भारत माता की जय। क्या बात आहे मुक्ता, 70 वर्ष आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेली आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आपण सगळ्यांशी बांधील आहोत, आपण रसिकांशी बांधील आहोत, आपल्या देशाशी आपण बांधील आहोत। काय कसं वाटतं या क्षणाला, म्हणजे नेमक्या काय भावना आहेत एक कलावंत म्हणून असं तुला? हे नाटक करायला लागल्यापासून असं नाही, पण एका गोष्टीची जाणीव यावर्षी प्राबल्याने होते की ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य तेव्हा मिळालं आणि आतापर्यंत टिकून आहे, त्या सैनिक बांधवांचे मनापासून कृतज्ञता, आभार म्हणताच येणार त्याच्यापेक्षा खूप मोठं काम आहे त्यांचं। कारण आपण इथे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तक्रारी करत असतो, नळाचं पाणी गेलं आणि वीज नाही आणि हे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी खडतर गोष्टी तिकडे ते सहन करत असतात आणि ते तिकडे जागे असतात म्हणून आपण निवांत आपल्या घरात झोपू शकतो। त्यामुळे कृतज्ञतेची भावना एवढंच मी आता म्हणू शकेन। मी खरं तर पद्य आहे असं म्हणायला हवं, कारण यातली तुझी भूमिका आम्हाला फार सुखद धक्का आहे, पण छान वाटतं, खूप मस्त वाटतं आणि दिसतं ते सगळं लष्करातलं चित्र तू ते उभं करतो तुझ्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून। पण जेव्हा ही भूमिका तू सगळ्यांसमोर मांडत होतास तेव्हा निश्चितपणे लष्कर, त्यातली शिस्त आणि सीमेवरचा जवान हा आपल्या सगळ्यांसाठी किती तटस्थपणे तिथे उभा आहे याची जाणीव तुला निश्चितपणे झाली असणार। हो नक्कीच, कारण की काय पहिल्यापासनं रादर प्रत्येकालाच लहानपणापासून आर्मी या गोष्टीबद्दल एक आकर्षण असतंच। प्रत्येकजण जाऊ शकत नाही लष्करात, पण त्या लोकांविषयीची जी एक आत्मीयता आहे, प्रेम आहे आणि आदर आहे हा प्रत्येकाच्या मनात असलाच पाहिजे। आणि त्यामुळे ही भूमिका करताना मला तो आदर पहिला मनात ठेवून त्या डिग्निटीने ती भूमिका करणं हे मला सर्वात मोठं चॅलेंज वाटलं। आणि ही भूमिका करण्यासाठी ही भूमिका जगणं फार गरजेचं होतं। या भूमिकेचा अभिनय होऊच शकत नाही, ही भूमिका जगायलाच लागते, तर तुम्ही कर्नल प्रतापराव निंबाळकर ही भूमिका साकारू शकता। त्यामुळे मला असं वाटतं की मला एक खूप चांगली उत्तम टीम मिळाली ज्यात प्रत्येकाने त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका इतकी चोख बजावली आहे की येणारे प्रेक्षक आम्हाला सांगतात की तुमच्यातला कोणीच दुसरा माणूस वाटत नाही हो, ते कॅरेक्टर तेच वाटतं। त्यामुळे तुमच्यापासनं मुक्तापासनं ते अत्यंत आमच्या स्टेजवरती संजय कापूर जो उभा राहतो कोर्टमध्ये, तो सुद्धा तितक्याच शिस्तीने वागतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे नाटक आमच्या या सगळ्या 40 जणांच्या टीममुळे त्या उंचीवर जातं जे लोकांना अनुभवायला मिळतं। पण सीमेवरचा जवान जो मुक्ता आपल्या सगळ्यांसाठी तिथे उभा आहे, या क्षणाला त्यांच्या फॅमिलीज सुद्धा, म्हणजे तो तिथे उभा आहे, आपण इथे हे सगळं स्वातंत्र्य उपभोगतो, एक मोकळा श्वास घेतोय, त्यांच्या फॅमिलीजला तुला काही सांगावंसं वाटेल? मी खरं तर त्यांना काही सांगावशी पात्रता आपली नाही, पण या नाटकाच्या निमित्ताने बरेचदा त्यांचे फॅमिली मेंबर्स आम्हाला येऊन भेटतात आणि आई वडील येऊन भेटतात, तेव्हा आम्हालाच घशाशी दाटून येतं गहिवरला, कारण आमची मुलं आम्हाला या निमित्ताने भेटली असं जेव्हा ते म्हणतात। त्यामुळे आम्हाला वाटतं की त्या निमित्ताने एवढं तरी काहीतरी होऊ शकलं, कारण साधं करिअर करायला आम्ही पुणे सोडून मुंबईत येतो तेव्हा आमचे आई बाबा एवढे व्याकुळ होतात तिकडे, तर जेव्हा सैनिक एखादा बॉर्डरवर लढतो आहे, जे गाव नकाशावरही दिसत नाही अशा ठिकाणी तो माणूस आपल्या देशासाठी लढतो आहे, त्याच्या घरच्यांना काय होत असेल म्हणजे याची केवळ आपण कल्पनाच करू शकतो। सो त्या तुमच्या सगळ्या घरून जे आपले रक्षण करायला गेलेत, जे नातेवाईक गेलेत, कुणाचे वडील गेलेत, कुणाचे मुलं तिकडे आहेत जे आपल्या देशासाठी राबतात, त्या सगळ्यांना आमच्या खूप शुभेच्छा। त्यांना काही होणार नाही, त्यांची काळजी नक्की योग्य पद्धतीने घेतली जाईल एवढंच मी सांगते, बाकी काही नाही सांगू शकत।
उमेश दादा, देशभक्ती आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळी गाणी ही कायमच जेव्हा 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, आपण इतर ठिकाणी ऐकत असतो. पण मला असं वाटतं की या दिवसापुरता केवळ ही भावना स्वतःमध्ये जागृत न ठेवता ही कायम प्रत्येकामध्ये असणं आवश्यक आहे. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? असणं अपेक्षित आहे, आवश्यक पण आहे. पण मला असं वाटतं की कारण फक्त आपण म्हणतो नाटकात असं पण म्हणतो की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी फक्त आपण स्वातंत्र्य दिन साजरा म्हणजे की आपल्याला त्यावेळेस फक्त देशभक्ती वाटते. पण मला असं वाटतं की प्रत्येक दिवशी देशभक्ती असायला पाहिजे. कारण आणि सीमेवर जे लढतात हे करतात ते त्यांच्यामुळेच आपण इकडे आहोत, त्यामुळे त्यांना सल्यूट आहेच आहे. तुला मला खास करून विचारायचं आहे, तू तर कायम आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहिलेला आहेस, पण यामध्ये तू वकिलाच्या भूमिकेत आम्हाला दिसतोयस. थोडंसं नॉस्टॅल्जिक होऊयात. तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीतला आपण थोडंसं पाठीमागे जाऊ, पण एक खास 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशी काय आठवते तुला? सकाळची एक खास आठवण आमच्याशी तुला शेअर करावीशी वाटते शाळेतली? शाळेत म्हणजे एक आठवण म्हणजे 10वी पर्यंत आपल्याला मला 10वी पर्यंत 15 ऑगस्ट हा दिवस आवडायचा नाही, कारण कवायत करा, हे करा, डिसिप्लिन करा. 10वी नंतर जेव्हा मी 11वीत गेलो होतो तेव्हा 11वीत कॉलेजमधलं वातावरण खूप बदललेलं असतं रे. तेव्हा आम्ही 10 मित्र रडत रडत आमच्या शाळेत गेलो होतो की आम्हाला 15 ऑगस्टला इथं उभं करा. असं मला अजूनही आठवतो तो दिवस की आम्ही सकाळी सगळ्यांना फोन केला होता की आपण आज शाळेत जाऊया का रे, 15 ऑगस्टला इथं आपल्या कॉलेजमध्ये इथं काहीच कार्यक्रम नाहीये. तेव्हा एक तो अनुभव आहे. दादा, एखादं असं खास गाणं की जे कायम असं आपण म्हणतो ना, एक स्ट्रोक बसतो माणसाला ऐकताना? कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या नाटकाच्या निमित्ताने मी एवढं सांगेन की जसं आता सगळेजण म्हणले तसं की देशभक्ती ही मनात असावी लागते, ती असते, ती दिसावी लागते वगैरे 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 अशा बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात. मी एवढंच म्हणेन, हा युनिफॉर्म घालून हे नाटक करताना जवळपास 365 दिवस आम्हाला देशभक्ती कुठेतरी मनात जागती ठेवता येणार आहे आणि ती लोकांसमोर पण दाखवता येणार आहे. याचाच फक्त मला आनंद आहे या नाटकामुळे. वा 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 वा. आपण नाटकात जरी एक आई बघत असलो तरी प्रत्यक्ष या सीमेवरती असणाऱ्या जवानां कुटुंब असतील तर त्यांची आई असेल, ती आई या क्षणाला आपल्या मुलाकरता म्हणून फार छान पद्धतीने प्रार्थना करत असणार की बाबा तू जिथे कुठे आहेस तू सुखी राहा, छान राहा, व्यवस्थित राहा. पण इथे मात्र या नाटकाच्या माध्यमातून एक व्यथा मांडण्याचा तुमचा प्रयत्न आहे. पण ती गोष्ट आपण आलायदा बाजूला ठेवूयात. पण अशा बऱ्याच माता असतील, त्यांना तुम्हाला या क्षणाला काय सांगायचं? नाही, मी माझ्याकडून फक्त एवढंच सांगेन की सगळ्या शहीद आणि जे आता आहेत बॉर्डरवर तिकडे त्या सगळ्यांच्या आईना माझ्याकडून सलाम. सीमांचं रक्षण करणं ही केवढी मोठी जबाबदारी आहे, कारण ते आज दिवस रात्र सगळे सैनिक सीमेवरती राबत आहेत किंवा तिकडे पहारा देत आहेत. म्हणून आज आपण इतकी सिक्युअरली इथे आपलं स्वातंत्र्य एन्जॉय करू शकतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं म्हणजे खूप गोष्टी आपण ज्या इथे देशांतर्गत भागात आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतोय हे सगळं त्यांच्यामुळे घडतं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की जी आपल्याला जाणवली पाहिजे किंवा ज्या गोष्टीची आपल्याला जाण असली पाहिजे. माझ्या आर्मीमधल्या एका मित्राने मला सांगितलं होतं की जे तुमच्यासाठी वन्स इन अ ब्लू मून घडणारं ॲडव्हेंचर असतं ती आमची रुटीन लाईफस्टाईल असते. अख्ख्या गूढमंत्र्याच्या टीमकडून सगळ्या आमच्या सैनिकांना मनापासून सलाम. अगदी पापा जी, यहाँ तो मराठा रेजिमेंट है, वहाँ पे पंजाब रेजिमेंट भी हमारे लिए तैनात है.
त्या भाषेत नाही, पण काय तुम्हाला या क्षणाला भावना व्यक्त कराव्याशी वाटतील? और जी पहली बात तो मैं आपको इस स्वतंत्र दिन की शुभकामना देना चाहता हूँ. आमच्या नाटकातलंच एक वाक्य आहे की वेगवेगळ्या देशातून आलेले जवान, पण त्यांना जोडणारा धागा म्हणजे एकच आमचा युनिफॉर्म. असं आहे, मी पंजाबी असो, शीख असो, धर्म असो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ धर्म, इथे आम्ही एक जवान म्हणून वावरतो. आणि त्याबद्दल मला एवढंच सांगू इच्छितो, जय हिंद. आपल्यापैकी कोणी कुठल्या सीमेवर गेलंय का? जर गेला असेल तर कोणाला काही आपल्या कलावंतांपैकी एखादी आठवण सीमेवरची? अच्छा, वा, खास आजचा योग देखील खास जमून आलेला आहे. आणि या सगळ्या कलावंतांशी गप्पा मारत असताना दोन माजी वरिष्ठ सैनिक अधिकारी आपल्या बरोबर आहे. स्वागत करूयात आपल्या चर्चेमध्ये. हा सगळा मला असं वाटतं, प्लीज मी आपल्याला इथे वेलकम करेल, आपण इथे यावं, दोघांनी इथे यावं. प्लीज 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 या या. मला असं वाटतं की या क्षणी आपण बोलावं. केवळ आजचा हा दिवस नाही, पण कायम आपल्या या सगळ्या सैनिकांबद्दल बोललं गेलं पाहिजे, कारण हे आपल्यासाठी तिथं तैनात असतात. तुम्ही तर प्रत्यक्ष हे सगळं बघितलेलं आहे. काय या क्षणाला सांगावं असं वाटतं? Actually, this is very important day for us. I had the fortune of, I was very lucky to be in the army for about 33 years. I retired long time back, about in 93, as brigadier. And somehow I felt that this program we saw today was excellent. In fact, it was something like I thought that I am really sort of being in the olden days. Acha. Because I was on the border for about 10 years. And right from J&K, then Himachal Pradesh, Sikkim and Nagaland, Mizo Hills. पण अगदी कठीण असतं तिथे. Well, when we were there, we thought it's very easy. Different, it looks rather, much more difficult than it's actually, or maybe the other way around. सीमेवरती नेमकं काय सगळं घडत असतं हे तुम्ही सगळं जवळून बघत असता. आपण माणसंच असतो, काही क्षणाला भाऊक व्हायला पण होतं, पण त्या क्षणी ते व्हायचं नसतं. असेही काही प्रसंग तुम्ही अनुभवले? आर्मी इज अबाउट इमोशन्स. म्हणजे मी जवळपास 30 वर्ष आर्मीत होतो. त्याआधी 4 वर्ष ट्रेनिंग, 12वी नंतर खडकवासलेला NDAमध्ये जॉईन झालो, नंतर आर्मी जॉईन झालो. भाऊकतेमुळेच आपण आर्मी जॉईन करतो, करिअर म्हणून आपण आर्मी जॉईन करत नाही. ॲट अ पॉईंट ऑफ टाईम आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे देशाचं, म्हणून आपण आर्मी जॉईन करतो. त्यामुळे इमोशन्स आणि आर्मी आर व्हेरी वेल कनेक्टेड. आणि त्याशिवाय लोक आर्मी जॉईन करणार नाही, त्याशिवाय लोक लढणार नाहीत. वाय शुड अ पर्सन सॅक्रिफाईस हिज लाईफ? की असे कोणतंच करिअर नाही आहे की जिथे यू आर टोल्ड की युअर लाईफ इज सेकंडरी अँड युअर जॉब इज मोर इम्पॉर्टंट. हे फक्त एकच असं करिअर आहे की जिथे तुम्हाला आपलं प्राणपण देऊन आपलं काम कंप्लीट करावं लागतं. आणि त्यासाठी तुम्हाला बरंच सॅक्रिफाईस करावं लागतं, दूर राहावं लागतं, बॉर्डर्सवर राहावं लागतं. फॅमिली लाईफ थोडंफार असतं. मला असं वाटतं की त्याकरता सौनीच पुढे यावं. या तुम्ही पुढे येऊ शकता, बोलू शकता. पण इट्स अ ग्रेट करिअर, इट्स ग्रेट बॉन्डिंग. आणि या नाटकाबद्दल सांगायचं तर पहिल्यांदा मी आर्मी सब्जेक्टवर असं एक नाटक बघितलं आणि त्यात बऱ्याच इश्यूजना पुढे आणलं आहे. म्हणजे प्राईड, रेजिमेंटची युनिटी, लोकांना ट्रेन कसं करायचं, काय करायचं, बरेच इश्यू असे खूप जास्त इश्यू तुम्ही सगळे वर आणले आहेत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आय होप आवर कंट्री स्टार्ट्स थिंकिंग अबाउट इट. म्हणजे आजसुद्धा देर इज अ डेफिशियन्सी ऑफ 10,000 ऑफिसर्स इन द आर्मी.
100 करोड लोकांमध्ये 10,000 लोकांची कमी आहे आपल्या इथे की आपल्याला योग्य लोक मिळत नाहीत आर्मी जॉईन व्हायला, विच इज अ व्हेरी सॅड थिंग. हे नाटक किंवा अशीच अजून नाटकं निघाली तर या विषयावर लोक ॲक्ट करतील असं वाटतं. होपफुली विश यू ऑल द बेस्ट. मिस्टर देशमुख, तुम्ही बोलता बोलता राहिलात, पण मला थोडंसं सौंदा बोलतं करायचं या क्षणाला. काही तक्रार राहिली आयुष्यात? नो कंप्लेंट्स. Absolutely no complaints. नो कंप्लेंट्स. नो मंत्र ऑल्सो. No complaints at all. We had a wonderful 30 years of service, and every day has been new to us. And even if they were at borders, the families were looked after so well by the regiment and by the regiment commander. अजय, छान गोड असा शेवट. मला असं वाटतं की पद्य अजय असं मी सुरुवातीला म्हणलं होतं. काय हरकत आहे, होऊन जाऊ दे. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो है, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. हो 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 हो, या जोड़ी छाती वीरों की, या बोली शक्ले हीरो की, यह गाते हैं रांझे, यह गाते हैं रांझे, मस्ती में है, यूं में मस्ती में. हो 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 हो.